नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलच्या पहिल्याच व्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आशा आहे ही जर्नी खूप लांबपर्यंत जाणार आहे आणि माझे व्हिडिओज तुम्हाला खूप जास्त आवडणार आहेत. त्यामुळे चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढे तुम्हाला वेगवेगळे आणि छान छान असे व्लॉग्स पाहायला मिळणार आहेत. तर तुमचे मला बरेच प्रश्न येत होते की क्षितिजा, तुझ्या 2 लहान छोट्या मुली आहेत आणि सोबतच तू तुझ्या करिअरमध्ये इतकी छान सध्या ग्रो करतेस, प्रोग्रेस करतेस, तर तू तुझी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ कशा प्रकारे मॅनेज करतेस? कारण वर्किंग मॉम एक सोपी गोष्ट नाही आहे. तिच्यामध्येच खूप जबाबदाऱ्या, खूप रेस्पॉन्सिबिलिटीज लहान मुलांच्या असतील किंवा फॅमिलीच्या असतील बऱ्याच येतात. माझ्यासारख्या इतर वर्किंग मॉम्सच्या लाईफमध्ये सुद्धा येतात. तर हे स्पेशली चॅनल जे आहे तर ते मी वर्किंग मॉम्ससाठी डेडिकेट करते, ज्यांची रोज सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तारेवरची कसरत चालू असते फॅमिली आणि प्रोफेशनल लाईफ मॅनेज करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी. तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की आपण सध्या जी लाईफस्टाईल जगतो आहे किंवा जे आपण जगण्याचा प्रयत्न करतो आहे, तर ती लाईफस्टाईल जगण्यासाठी आणि ती मेंटेन ठेवण्यासाठी, ती अपग्रेड करण्यासाठी सध्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लोकांचा इन्कम सोर्स असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं की आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी सेविंग्स कराव्यात, त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत तर त्या सगळ्या त्यांच्यासाठी अवेलेबल करून द्याव्यात, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, स्वतःसाठी घर घ्यावं, फॅमिलीचे ट्रिप्स व्हाव्यात. तर बरीच आपण वेगवेगळी स्वप्नं रंगवत असतो. पण ही स्वप्नं बघणं जितकं सोपं आहे तितकीच ही स्वप्नं सत्यात उतरवणं तितकंच अवघड आहे. पण काही गोष्टींची जर आपण काळजी घेतली, व्यवस्थित प्लॅनिंग केलं, तर आपण बघितलेली बरीच स्वप्नं आपण पूर्ण करू शकतो. तर ज्या लोकांना माहिती नाही त्यांना माझ्याबद्दल एक शॉर्ट अँड स्वीट इंट्रोडक्शन देते. तर माझं नाव आहे क्षितिजा आणि मी राहते छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीमध्ये. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन वाईज बोलायला गेलं तर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर आपण म्हणू शकत नाही, पण डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे आणि डिग्रीची 2च वर्ष मी केलेली आहेत काही कारणाचं. तर कमिंग व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तर ते एक्सप्लेन करणार आहे. तर पर्सनल लाईफमध्ये बघायला गेलं तर आय एम मॅरिड टू माय चाइल्डहुड फ्रेंड आणि 2 छोट्याशा गोंडस मुली आहेत मला, गिरिजा आणि राशी. तर ज्यावेळी मॅच्युरिटी आली आणि बऱ्याच गोष्टी समजत गेल्या तर त्यावेळी मी एक गोष्ट मात्र फिक्स केली होती की मला लाईफमध्ये जर करायचं असेल तर मी व्यवसायच करेन, बिझनेसच करेन. कारण जी स्वप्न मी बघितली होते, जे गोल्स मी ठरवले होते तर ते मला अचीव करायचे असतील तर मला इथे व्यवसायच करावा लागेल. कुठलीही जॉब किंवा कुठलीही नोकरी मला माझे ड्रीम्स जे आहेत ते पूर्ण करू देणार नाही. आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टी मी थोडं एक्सप्लोर करायला लागले की आपण काय करू शकतो. आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलायला गेला तर कुठलाही व्यवसाय करायचा आहे, फक्त तो 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये असला पाहिजे. तर याच उद्देशानं मी माझं जे काम आहे किंवा माझं जे करिअर आहे तर ते स्टार्ट केलं होतं. आणि आज मी 4-5 वर्ष आत्ता मागे वळून बघते तर त्यावेळी मी खूप ग्रेटफुल फील करते की जी कष्ट मी घेतले होते, जी मेहनत मी घेतली होती किंवा जी जिद्द मी पकडली होती तर ती आज कुठेतरी मला खूप चांगली कामी आलेली आहे. आणि ज्या गोष्टी मला करायच्या होत्या तर आत्ता त्या गोष्टी हळूहळू माझ्या जवळ यायला लागलेल्या आहेत. तर बिईंग अ मॉम ऑफ 2 लिटल डॉटर्स मी थोडीशी स्वतःबद्दल, माझ्या 2 मुलींबद्दल, माझ्या फॅमिलीबद्दल थोडीशी पॉझिटिव्ह आहे. आणि द ओनली थिंग वॉज की करिअर तर करायचं आहे, करिअर तर आपल्याला करायचंच आहे कारण आपली स्वप्नच खूप मोठी आहेत. बट स्टील करिअरसाठी कुठल्याही प्रकारचा आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या फॅमिली लाईफमध्ये किंवा मुलींसाठी कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज जे आहे तर ते मला करायचं नव्हतं. आणि त्याच अकॉर्डिंगली ही जी माझी धडपड आहे, ही जी माझी जर्नी आहे तर ती चालू आहे. आणि कमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल मी कशाप्रकारे करिअर असेल, माझं काम असेल आणि माझी फॅमिली असेल तर ती बॅलन्स करते. कारण मला असं वाटतं की जे काम आपण करतो, जे पैसे आपण कमवतो तर ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी असतात. त्यामुळे फॅमिलीला आणि मुलांना जेव्हा गरज असते तर तेव्हा वेळ देणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. माझ्या मुली बघितला तर एक आहे तर ती 1 वर्षाची आहे, दुसरी आहे तर ती 2 वर्षाची आहे आणि खूप लहान मुली आहेत. आणि अशावेळी त्यांना डे केअरमध्ये ठेवणं किंवा कुठलाही फॅमिली मेंबरसोबत ठेवून जॉबसाठी जाणं तर हे माझ्यासाठी पॉसिबल नाहीच आहे आणि ते मी करूच शकत नाही. आणि इथं मला माझं वर्क फ्रॉम होम जे आहे तर ते खूप कामी येतं. जो मी डिसिजन 2019मध्ये घेतला होता तर मला आता असं वाटतं की येस, जर मी वर्क फ्रॉम होम करते तर मी छान प्रकारे घराकडे सुद्धा लक्ष देऊ शकते. सोबत मला करिअरमध्ये सुद्धा काही डेव्हलपमेंट असेल, काही प्रोग्रेस असेल तर तो मी करू शकते. तर मी फॅमिलीसोबतच किंवा माझ्या कामासोबतच बरेच वेगवेगळे स्किल्ससुद्धा शिकत असते, सो दॅट मी माझ्या करिअरमध्ये सुद्धा स्वतःला अपग्रेड करू शकते आणि पुढे
नेऊ शकते, कारण आपल्याला स्टिल राहायचं नाही आहे, हळूहळू आपल्याला पुढे जात राहायचं आहे, कुठेही असेल, फॅमिली लाईफ, पर्सनल लाईफ किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असेल. आणि त्यावेळी ज्या स्टेप्स असतील किंवा काही स्किल्स आपल्याला शिकायचे असतील तर त्या शिकणं आणि त्या अकॉर्डिंगली वर्कआउट करणं आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर बरेच वेगवेगळे स्किल्स मी शिकत आहे. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर मी नवीनच एक स्किल शिकते, म्हणजे ॲक्च्युली इंग्लिश स्पीकिंग जे आहे तर ते मला येतं, कारण माझं जे एज्युकेशन आहे तर ते कॉन्व्हेंट स्कूलमधून झालेलं आहे. बट प्रॉपर टेक्निक काय आहे स्पोकन इंग्लिशची, तर एक नवीन स्किल मी शिकत आहे. कारण मला असं वाटतं की इंग्लिश जी भाषा आहे तर ती प्रत्येकाला आली पाहिजे आणि स्पेशली लेडीजना आली पाहिजे. आणि हा स्पोकन इंग्लिशचा कोर्स जो आहे तर तो मी सध्या डिझाईन करत आहे, तर तो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे सध्या. तर प्रत्येक वर्किंग मॉमप्रमाणेच मलासुद्धा बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स, जसं की वर्क लाईफ बॅलन्स करण्यामध्ये प्रॉब्लेम असेल, टाईम मॅनेजमेंट करण्यामध्ये प्रॉब्लेम असेल, गिल्ट तर मला खूप आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम असलं तरी मुलांना वेळ देऊ शकत नाही आहे, हा सुद्धा गिल्ट वाटतो. आणि सोबतच कामसुद्धा व्यवस्थित होत नाही आहे, तर हा सुद्धा गिल्ट वाटतो. त्यानंतर मेंटल फिजिकल इश्यूज बऱ्याच लेडीजना असतात, त्याप्रकारे मी सुद्धा फेस करते. सपोर्ट सिस्टीम, ठीक आहे, फॅमिलीमध्ये कोणच आपल्याला सपोर्ट करत नाही आहे, तर ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस असतो, तर तो मी सुद्धा फेस करते. फायनान्शियल प्रेशर असेल किंवा स्वतःसाठी क्वालिटी टाईम मिळत नाही आहे, तर हा एक विषय असेल. तर बऱ्याच लेडीजप्रमाणे हे विषय जे आहेत किंवा हे टॉपिक्स जे आहेत तर ते मलासुद्धा प्रॉब्लेम्स करतात. आणि यस, प्रत्येक नवीन दिवस आपल्यासोबत नवीन चॅलेंजेस घेऊन आलेला असतो, सोबतच त्या चॅलेंजेसना सामोरं जाण्यासाठी वेगवेगळे सोल्युशन्स पण आपल्यासोबत घेऊन आलेला असतो. तर मदरहूडच्या फेजमध्ये आल्यानंतर, म्हणजेच थोडक्यात आई झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतील तर त्या प्रत्येकाच्याच लाईफमध्ये चेंज होतात. आणि माझ्या लाईफमध्ये सुद्धा चेंज झाल्या. म्हणजे सुरुवातीला पहिलं कसं आपलं शेड्यूल असतं की या वेळेत उठायचं, या वेळेत हे काम करायचं, या वेळेत ते काम करायचं. तर आई झाल्यानंतर कुठल्याच कामासाठी एक स्पेसिफिक वेळ नसते, तर जी वेळ मिळेल तर त्या अकॉर्डिंगली आपण करून घ्यायचं असतं. आणि यस, माझ्या 2 छोट्या मुली आहेत, त्यामुळे बॅलन्स करायला किंवा त्यांना सांभाळून बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला थोडंसं माझ्यासाठी अवघड जातं, कठीण जातं. पण मी विश्वास ठेवते की इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी पॉसिबल होऊन जातात. बट स्टील बऱ्याच फिजिकल, मेंटल किंवा फायनान्शियल स्ट्रेस जो असतो तर जसा प्रत्येकाला येतो तर तशाच प्रकारे मलासुद्धा येतो. आणि मी कशा प्रकारे हे स्ट्रेस डील करते, कशा प्रकारे मी स्वतःसाठी वेळ काढते, फॅमिलीसोबत, मुलांसोबत मी वेळ काढते. कारण मला असं वाटतं की आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण हा वेळ आहे, हा जो पिरियड आहे तर त्यांना स्पेशली आईची, ठीक आहे, स्पेशली मम्मीची खूप जास्त गरज असते. बाकीच्या फॅमिली मेंबर्सपेक्षा सगळ्यांचीच गरज असते, पण स्पेशली मम्मीची गरज असते असं मला वाटतं. आणि त्यावेळी त्यांना तो वेळ देणं, त्यांच्यासाठी अवेलेबल राहणं, त्यांच्यासोबत खेळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आशा करते की ही व्हिडिओ तुम्हाला आवडलेली आहे. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे ना तर तीसुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल आणि नवीन व्हिडिओ तुम्ही लगेचच बघू शकणार आहात. सोबतच तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुमचे काही कुठल्या टॉपिक्सवरती स्पेसिफिकली तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तर ते प्लीज कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका. कारण तुमचे कमेंट्स मला खूप जास्त मोटिवेट करतात, इन्स्पायर करतात वेगवेगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओज जे आहेत तर ते बनवण्यासाठी. आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू.